काय बिग बॉस मराठी बंद होत आहे? रितेश भाऊ शो सोडून गेले काय? बापरे, 100 दिवसांचा सीझन 70 दिवसांमध्येच संपणार आहे. ह्याच चर्चा ऐकताय ना तुम्ही? तर मग आज बोलूया ह्या विषयांवर. चला तर मग मित्रांनो, मी श्वेता आणि आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 5 वर अचानक पसरणाऱ्या या बातम्यांबद्दल. आणि मुख्य म्हणजे रितेश भाऊंना शो सोडून का जावं लागले, नक्की काय घडलं या शोमध्ये, का झाला 100 दिवसांचा सीझन 70 दिवसांचा. आपण ह्यामध्ये करणार आहोत काही पॉईंट कव्हर. बिग बॉस मराठी सीझन 5 लवकर बंद होण्याची चर्चा. बिग बॉसमध्ये नुकतंच काही दिवसांपासून अफवा पसरवल्या जात आहेत की हा शो 70 दिवसांमध्येच थांबणार आहे. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे, नेमकं कारण काय यामागे? TRP कमी तर झालेलं नाही ना, की स्पर्धकांमधील वादामुळे हे घडत आहे? तर काही सूत्रांच्या शोच्या निर्मितीमध्ये काही अडचणी आल्या आहेत, ज्या पाहून शोच्या भविष्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रितेश भाऊ नक्की का गेलेत? आता येतो मुख्य प्रश्न, रितेश भाऊंना अचानक शो सोडून का जावं लागलं? रितेश भाऊ या सीझनमधील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्ती बनले होते. त्याने त्यांच्या साध्या आणि मजेच्या स्वभावाने त्यांनी चाहत्यांचं अगदी मनच जिंकून घेतलेलं होतं. काही जणांना वाटतं वादविवादांनंतर त्यांना शो सोडून जावं लागलं. काही जणांना बिग बॉसच्या नियमांना धरून त्यांचं वागणं वाटलं नाही, तर काहींच्या मते त्यांच्यावर बाहेरून काही दबाव होता, ज्यामुळे त्यांना हा शो सोडून जावं लागले. पण नक्की यावर अधिकृत खुलासा झालेला नाही आहे, त्यामुळे लोक आपल्या प्रकारे वेगवेगळे तर्क लावत आहेत. नक्की गंडलंय काय? काय गोंधळ झाला? खरं तर शोच्या घरात सुरुवातीपासूनच स्पर्धकांमध्ये तणाव आणि वादविवाद होताना दिसत आहेत. काही जणांना असं वाटतं स्पर्धकांच्या व्यक्तिगत आयुष्यावरील चर्चा किंवा त्यांचे वाद हाताबाहेर गेलेले आहेत, ज्यामुळे निर्मात्यांना हा शो थांबवण्याचा विचार करावा लागत आहे. तर दुसरीकडे काही चाहत्यांना असं वाटत आहे की सर्व TRP वाढवण्यासाठी केलेली एक पब्लिसिटी स्टंट आहे. आता तुम्हाला पडलेल्या या प्रश्नांचं आणि मी सांगितलेल्या या प्रश्नांचं नक्की उत्तर आहे तरी काय, हे आपण बघूया. शोच्या मुख्या सुगंधा लोणीकर यांनी असं सांगितलंय, होय, बिग बॉस 70 दिवसातच निरोप घेणार आहे. हा अचानक घेतलेला निर्णय आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती. स्पर्धकांनाही त्याची माहिती देण्यात येणार आहे. तसंच शो इतक्या लवकर आटोपता घेण्याचं कारणही लवकरच जाहीर करण्यात येईल, असं त्या म्हणतात. त्यानुसार काल म्हणजे 23 सप्टेंबरला बिग बॉसनं घरातल्या स्पर्धकांना हा सीझन 70 दिवसांमध्ये संपणार असून 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा हा महाअंतिम सोहळा पार पडेल असं सांगून सुद्धा टाकलंय. तर आपण आता नक्की या सीझनमध्ये पुढे काय काय घडणार आहे हे बघूयाच. तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस मराठी सीझन 5 खरंच 70 दिवसात बंद होणार आहे ना? रितेश भाऊंचं शो सोडण्यामागचं खरं कारण काय आहे असं वाटतं तुम्हाला? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि इंटरेस्टिंग अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीनच विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.